हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 19 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे मल्हारने संपूर्ण कुटुंबाला आपला निर्णय सांगितला की मी आज स्वतःला पोलिसांच्या हवाली करणार आहे, त्यामुळेच वेदांतला न्याय मिळेल आणि मग नुपूर मला माफ करेल. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगलीच पाहिजे. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसला. रेवती मावशी, जिया यांनी मल्हारला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर तायडीसुद्धा खोटे खोटे प्रयत्न करत होती. पण मल्हारने कोणाचंच ऐकलं नाही आणि मल्हार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. आणि शेवटी नुपूर मल्हारला थांबवायला आलीच. मल्हार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला सरेंडर करणार इतक्यात नुपूरने त्याला थांबवलंय. मग नुपूर ही मल्हारला काय सांगणार? स्वतःला सरेंडर करण्यापासून थांबवणार की मग त्याच्याबरोबर त्याच्या घरी राहायला जाणार? नुपूरने नेमकं काय ठरवलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार घरी आलेला असतो आणि रेवती मावशी त्याला ठणकावून सांगते, मल्हार, त्या नुपूरमुळे तुला इतका त्रास झालाय. आज तुझी ही जी अवस्था आहे ना, ती फक्त त्या नुपूरमुळे आहे आणि अजूनसुद्धा तू तिचंच नाव घेतोय. सगळ्यात मोठी चूक तर माझी आहे. गुरुजींनी सांगितलं होतं की तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळताय, पण तरीही नुपूरचे जे ग्रहमान आहेत त्यामुळे तिच्या नवऱ्याला त्रास होईल. पण मी तुझ्या हट्टासमोर नमले. मी या लग्नाला होकार दिला. जर मी तेव्हाच हे लग्न थांबवलं असतं ना, तर हे सगळं काही घडलंच नसतं. मल्हारला खूप वाईट वाटतं. तर रेवती मावशी मल्हारला ठणकावून सांगते, आता तू काहीच बोलायचं नाहीये. मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. नुपूरमुळे तुझी ही अवस्था झाली आहे. आता तू फक्त आराम करायचा. तुला अशक्तपणा आहे, त्रास होतोय, तापाने फणफणतोय तू. आता गुपचूप आराम कर आणि नुपूरचं नावसुद्धा काढू नको. नुपूरला भेटायला जायचं नाही आणि नुपूर या घरात परत कधीच येणार नाही, हे लक्षात ठेव. मल्हार आणि जियाला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात तायडी घरी येते. तायडी ही सगळं बोलणं ऐकत असते. रेवती मावशी मल्हारला म्हणते, मल्हार, चल जा आता रूममध्ये आराम कर. मी डॉक्टरांना बोलवते. पण तेवढ्यात तायडी म्हणते, अगं काकू, मल्हारला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेवढं ऐकून तरी घे. मल्हार म्हणतो, हो, मला तुम्हाला एक महत्त्वाचं गोष्ट सांगायची आहे. मी एक मोठा निर्णय घेतला आहे. तायडी खुश होते, पण मल्हार पुढे काही बोलणार. तेवढ्यात रेवती मावशी म्हणते, मला माहिती आहे ना तू काय बोलणार आहे. तू हे सांगशील ना की नाही, आता नुपूर या घरात येणार आहे, मी नुपूरला या घरात आणणार आहे. पण मल्हार, मी तुला शेवटचं सांगतेय, ती मुलगी या घरात येणार नाही. ती माझ्या घरात पायसुद्धा ठेवणार नाही. आणि हे सगळं त्या नुपूरमुळे झालंय. हे तुला का कळत नाहीये? नुपूरचं नशीबच वाईट आहे आणि जो कुणी तिच्याशी लग्न करेल त्याच्याबरोबर हे सगळं होणारच. मल्हारला वाईट वाटतं, तर तायडी मात्र खुश होते आणि म्हणते, वा रेवती, तू तर एकदम माझ्या मनासारखं सगळं करतीये. आज मल्हारची आई जिवंत असती ना, तरी तिने हेच केलं असतं. नुपूरला कधीच या घरात स्वीकारलं नसतं आणि तू सुद्धा तेच करतीये. वाह, एक नंबर. असं म्हणून कधी नव्हे ती तायडी ही रेवती मावशीवर खुश होते. मल्हार मात्र खूप चिडतो आणि तो उठून उभा राहतो. काही बोलणार इतक्यात मल्हारला अचानक चक्कर येते. मल्हारला उभंसुद्धा राहता येत नाही. घरातील सगळेजण खूप घाबरतात आणि मल्हार हा जमिनीवरच कोसळतो. रेवती मावशी त्याला कसं बसं सावरते. तायडी मात्र लांबच उभी राहते आणि म्हणते, ऐक ना रेवती काकू, त्याला घेऊन ये ना, रूममध्ये जा. त्याला बरं वाटत नाहीये. त्याला खूप अशक्तपणा आलाय. एकदा का आता रूममध्ये गेला, आराम केला की मग नंतर आपण त्याचं ऐकून घेऊया. रेवती मावशी म्हणते, हो. आणि तायडीचा बाप जागेवरच उभा असतो. तायडी त्याला इशारा करते, काय जागेवर उभे, जा ना त्याला रूममध्ये घेऊन. तायडीचा बाप पुढे येतो. मग जिया, तायडीचा बाप, रेवती मावशी हे सगळे मल्हारला घेऊन रूममध्ये निघून जातात. तायडी विचार करते, काय यार, हा मल्हार आहे ना, काही ताकद नाही राहिली याच्यात, काय दम नाही राहिला. त्या पोरीच्या प्रेमात पुरा येडा झालाय. नाहीतर आता जर त्याने सगळ्यांना सांगितलं असतं ना की तो पोलिसांना सरेंडर जाणार आहे, तर मला पुढचं सगळं ठरवता आलं असतं ना, की बिझनेसचे कागदपत्र कसे बनवायचे, सगळा बिझनेस कसा लुबाडायचा, घरावर बिझनेसवर कशी सत्ता गाजवायची. पण आता वाट पाहावी लागणार आहे. हे सगळं सांगण्याआधीच गलपाटला हा तर. पण जाऊ दे तायडे, तू इतकी वर्ष वाट पाहिली या क्षणासाठी, संपूर्ण संपत्तीवर स्वतःचा हक्क सांगण्यासाठी. मग आता एवढी घाई करून चालणार नाही. मला थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. आणि शेवटी काही झालं, कितीही झालं तरी ती नुपूर काही परत येणार नाहीये. त्यामुळे मल्हार स्वतःला पोलिसांच्या हवाली करेलच आणि मग हे सगळं माझं, असा विचार करून तायडी खूप खुश होते.
थोड्या वेळानंतर मल्हार रूममध्ये असतो. जिया आणि रेवती मावशी तेथेच असतात. रेवती मावशीने मल्हारच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवलेल्या असतात आणि ती म्हणते, केव्हाच्या पट्ट्या मी करते, पण मल्हारचा अजून काही ताप जायला तयारच नाही आहे. तर जिया म्हणते, मॉम, मला माहिती आहे ना ब्रोचा ताप का जात नाही आहे. जोपर्यंत नुपूर येथे येत नाही, त्याला भेटत नाही, ब्रो तोपर्यंत बरा होणार नाही. रेवती मावशी खूप चिडते आणि म्हणते, जिया गप्प बस. मल्हारची आता ही जी अवस्था आहे ना, तुझ्या नुपूरमुळेच झाली आहे आणि जर ती येथे आली तर त्याला आणखीन त्रास होईल. जिया म्हणते, पण मॉम, तुलाही माहिती आहे की फक्त नुपूरच त्याला ठीक करू शकते. रेवती मावशी चिडून म्हणते, मग काल रात्रभर मल्हार तिच्या घराबाहेर उभा होता, तेव्हा ती त्याच्याशी बोलायला का नाही आली, त्याचं म्हणणं का नाही ऐकून घेतलं. आता ती आपल्या घरी येणार आहे का. जिया म्हणते, मग आपण व्हिडिओ कॉल करूया, तिला दाखवूया की ब्रोची अवस्था काय आहे. माझा पूर्ण विश्वास आहे ती नक्की येईल. पण रेवती मावशी जियाला ठणकावून सांगते, नाही, ती मुलगी या घरात पाऊल ठेवणार नाही. आता मी तिला मल्हारच्या आजूबाजूला सुद्धा भटकू देणार नाहीये. जियाचा नाईलाज होतो. ती रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करते, मॉम माझं ऐकून घे. पण रेवती मावशी काही बोलणार इतक्यात नुपूर तेथे येते. नुपूरला पाहून या दोघींना मोठा धक्काच बसतो. जिया म्हणते, नुपूर बरं झालं तू आलीस ब्रो. तर नुपूर चिडून म्हणते, जिया मला फक्त मल्हार सरांशी बोलायचं आहे, इतर कोणाशीही नाही. जिया आणि रेवती मावशीला वाईट वाटतं आणि या दोघीही रूम बाहेर निघून जातात. नुपूर मल्हारजवळ येते आणि म्हणते, मल्हार सर. मल्हार म्हणतो, नुपूर मला माहिती होतं तू मला भेटण्यासाठी नक्की येशील. नुपूर रागातच असते आणि म्हणते, मल्हार सर, मी येथे आली आहे याच्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नका. मी येथे आली आहे फक्त तुमची बाजू ऐकून घेण्यासाठी, कारण तुम्ही म्हणत होता ना की तुम्हाला सुद्धा तुमची बाजू मांडण्याचा हक्क आहे. ठीक आहे, आज मी सगळं ऐकून घेते, बोला. मल्हार हा कसाबसा बेडवर उठून बसतो आणि नुपूरला म्हणतो, नुपूर मी तुला सगळं सांगतो, फक्त तू शांतपणे माझं ऐकून घे. मी हे सगळं का केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, कशामुळे केलं, तुला सुद्धा माझी बाजू नक्कीच पटेल. असं म्हणून मल्हार नुपूरला स्पर्श करू लागतो. तर नुपूर म्हणते, थांबा सर, गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची बाजू ऐकून घेईल, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आहे. मला तुमच्याबद्दल काहीच वाटणार नाही, कारण माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप राग आहे. तुम्ही माझे गुन्हेगार आहात आणि जोपर्यंत गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलचा राग माझ्या मनातून कमी होणार नाही आहे. मल्हारला जबर धक्काच बसतो. नुपूर मल्हारला ठणकावून सांगते, सर तुम्ही माझा विश्वासघात केला आहे, तुम्ही मला फसवलं आहे, तुम्ही माझी खूप मोठी फसवणूक केली आहे आणि अशा माणसाबरोबर मी एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. तुम्ही तुमची कितीही बाजू मांडली, मला काहीही सांगितलं तरी एक नवरा म्हणून मी कधीही तुमचा स्वीकार करणार नाही. मी तुमच्या या घरात कधीच राहायला येणार नाही. मल्हारला वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, नुपूर आधी माझं ऐकून घे आणि मग तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे. पण नुपूर ही मल्हारला यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही सर, नाही. असं म्हणत म्हणत नुपूर ही मागे जाते. मल्हारचं काही ऐकून घेत नाही. मल्हार म्हणतो, नुपूर थांब. आणि तेवढ्यात मल्हार दचकून जागा होतो. नुपूर म्हणजे आता नुपूर घरी आली. मल्हारला म्हणाली की मला तुमचं बाजू ऐकून घ्यायची आहे. हा सगळा मल्हारचा भास होता. हे मल्हारचं स्वप्न होतं, वाईट स्वप्न. मल्हार दचकून जागा झाला. जिया आणि रेवती मावशी खूप घाबरतात. जिया विचारते, काय झालं ब्रो. रेवती मावशी विचारते, मल्हार काय झालं. पण मल्हार खूप घाबरलेला असतो. जिया म्हणते, ब्रो तुला नुपूरला भेटायचंय का. मी नुपूरला बोलवते ना, लगेच तिला फोन करते. मल्हार काहीच बोलत नाही. जिया म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी गरमागरम सूप बनवून आणते, तू थांब येथेच. जिया तेथून निघून जाते. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि विचारते, काय झालं मल्हार, तुझ्या ओरडण्याचा आवाज आला. तर मावशी सांगते, मल्हारला कदाचित स्वप्न पडलंय आणि नुपूर असं ओरडून तो दचकून जागा झाला. तायडी विचार करते, हे सगळं याला काय होतंय. आणि मग तायडी ही मल्हारला म्हणते, मल्हार मला माहिती आहे तू जो निर्णय घेतलाय तुला तो सगळ्यांना सांगायचा आहे. तोपर्यंत तुला अस्वस्थ वाटतंय. ठीक आहे, तू मावशीला तुझा निर्णय सांगून दे. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, मी सगळ्यांना एकत्र माझा निर्णय सांगणार आहे. तू सगळ्यांना बाहेर हॉलमध्ये बोलव, मी त्यांना सांगतो. रेवती मावशीला कळतच नाही की मल्हारने कोणता निर्णय घेतला आहे. तर तायडी विचार करते, वा रे मल्हार वा, ठीक आहे, सगळ्यांना सांगायचं तर सगळ्यांना सांग. एकदा का तू जेलमध्ये गेला मग या सगळ्यांवर राज्य करायला मी मोकळी. असा विचार करून तायडी खुश होते.
पण रेवती मावशी मल्हारकडे पाहत असते. तिला कळतच नाही की मल्हारने नेमका कोणता निर्णय घेतलाय. मल्हार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असतो. आणि इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये नुपूर आशाला गरमागरम सूप भरवत असते आणि म्हणते, आई तुला सगळं सूप संपवायचं बरं का, नाहीतर तू लवकर बरी कशी होणार. पण आशाला हे काही सूप प्यायचं नसतं. आशा तोंड वाकडं करते, मला नाही प्यायचंय. नुपूर म्हणते, असं कसं, तुला प्यावंच लागेल. ती जबरदस्तीने एक घोट भरवते, पण तिच्या तोंडातून ते खाली पडतं. तर नुपूर प्रेमाने स्वतःच्या साडीच्या पदराने तिचं तोंडसुद्धा पुसते. आणि मग आशा ही चक्क नुपूरचं मंगळसूत्र जोरात पकडते. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूरला कळतच नाही की आशा हे का करते. आणि आशा मल्हार मल्हार असं बोलण्याचा प्रयत्न करते. नुपूरला समजतं आशाला मल्हारबद्दल सांगायचं आहे. मी मल्हार सरांच्या घरी जाऊन राहावं, त्यांच्याशी संसार करावा अशीच आईची इच्छा असेल असं नुपूरला वाटतं. आणि नुपूर आशाकडे पाहतच राहते. आशा मात्र तिचं मंगळसूत्र घट्ट पकडून असते. नुपूर विचार करते, आई प्लीज असं करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मलासुद्धा अशी गळ घालू नको. मी मल्हार सरांबरोबर संसार नाही करू शकत, आता त्यांच्या घरी राहायला नाही जाऊ शकत. पण आशा नुपूरचं मंगळसूत्र काही सोडत नाही आणि मंगळसूत्र घट्ट पकडून बसलेली असते. आज नुपूरला सगळं सत्य सांगायचं असं तिने ठरवलंय, पण तिला काही बोलता येत नाहीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आशाला पार्शल पॅरालिसिस झाला आहे आणि तिने कितीही प्रयत्न केला तरी तिला आता बोलता येणार नाहीये. मग आशा नुपूरला काही सांगू शकली नाही, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे मल्हारने आपला निर्णय सांगण्यासाठी घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं. सगळे जमा झालेले असतात. गायत्री अविनाशला विचारते, मल्हारने सगळ्यांनी इथे का बोलवलंय, तो तर आजारी आहे ना, मग गुपचूप आराम करायचा, येथे आपल्या सगळ्यांना का उभं केलंय. तर अविनाश चिडून म्हणतो, ए बाई तू थोडा वेळ शांत राहा ना, मल्हार सांगणार आहे सगळं, तुला काय एवढी घाई आहे. मल्हार हा गप्प उभा असतो. रेवती मावशी त्याच्याजवळ येते आणि विचारते, काय झालं मल्हार, तू आम्हाला सगळ्यांना इथे का बोलवलंय. तर लगेच तायडी म्हणते, मल्हार तू जो काही निर्णय घेतलाय ना तो मला बिलकुल पटलेला नाही आहे, पण तू मला जे काही सांगितलं ते सगळ्यांना सांग, तेवढंच तुझ्या मनाला बरं वाटेल. मल्हार काही बोलणार इतक्यात रेवती मावशी म्हणते, मल्हार सांग ना, तू येथे आम्हाला का बोलवलं आहे. आणि जर तू त्या नुपूरबद्दल बोलणार असशील ना की नुपूरला घरी परत घेऊन यायचं, तर आम्हाला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आम्ही त्या मुलीला या घरात कधीच स्वीकारणार नाही. तायडी म्हणते, अगं काकू त्याला बोलू दे ना, आधी त्याचं ऐकून घे आणि मग तुला काय बोलायचं ते बोल. रेवती मावशी म्हणते, ठीक आहे मल्हार बोल तू. पण मल्हार काही बोलणार याच्या आधीच तायडी ही पुन्हा एकदा आपला इमोशनल ड्रामा सुरू करते. मल्हार मी तुला आधीच सांगतेय, तू हे सगळं मला सांगितलंय पण मला बिलकुल पटलेलं नाही आहे आणि मी तुला कधीच सपोर्ट करणार नाही. म्हणून मी तुला म्हणाले की तू आधी सगळ्यांना सांग आणि मग तुझा निर्णय घे. सगळे काय म्हणताय त्यांचं मतसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मल्हार तसाच गप्प उभा असतो. रेवती मावशी म्हणते, अगं तायडे पण मल्हारला नेमकं काय बोलायचं आहे. तर तायडी सांगते, मावशी त्याने आधी मला सांगितलंय पण मी तुम्हाला सगळ्यांना नाही ना सांगू शकत. तुम्ही त्याच्या तोंडूनच ऐका की त्याने काय निर्णय घेतलाय आणि मग तुमचं मत काय आहे ते त्याला सांगा. मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, तायडे बस झाला आता, मला तरी बोलू दे. तायडीची बोलतीच बंद होते. सगळेजण मल्हारकडे पाहत असतात आणि मग मल्हार घरातील सगळ्यांना सांगतो, मी 1 वर्षांपूर्वी एक अपघात केला होता, हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच आहे. वेदांचा मृत्यू माझ्या हातून झाला. जरी मी हा अपघात जाणून बुजून केला नसला तरीसुद्धा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि मला हे नुपूरच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की मला जोपर्यंत या गुन्ह्याची शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत ती मला माफ करणार नाही आहे. त्यामुळे मी ठरवलंय की मी स्वतःला पोलिसांच्या हवाली करणार, या गुन्ह्यासाठी स्वतःला सरेंडर करणार, जेलमध्ये जाणार. तायडीला खूप आनंद होतो. रेवती मावशी जियाला जबर धक्का बसतो तर तायडीचे आईवडीलसुद्धा खुश होतात आणि तायडी विचार करते, वा मल्हार वा, शेवटी तू बॉम्ब फोडलास, आता लवकरच तू जेलमध्ये आणि मी कंपनीची मालकीन, असा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि इकडे नुपूर ही आशाला म्हणते, आई सोड माझं मंगळसूत्र, आपण नंतर बोलूया ना. पण आशा ही काही मंगळसूत्र सोडायला तयार होत नाही. ती नुपूरचं मंगळसूत्र हातातच पकडून असते. नुपूर खूप दुःखी होते कारण तिला मल्हारबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नसतं आणि ती जबरदस्तीने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र सोडवते आणि बाजूला येऊन उभी राहते आणि विचार करते, आई मला माहिती आहे तुला मल्हार सरांबद्दल बोलायचं आहे ना,
मल्हार सरांबरोबर मी संसार करावा, त्यांच्या घरी जावं अशी तुझी इच्छा असेल, पण मी तुझी ही इच्छा नाही पूर्ण करू शकत. मल्हार सरांनी खूप मोठी चूक केली आहे, मोठा गुन्हा केला आहे आणि मला ही चूक माफ करता येणार नाही असा विचार नुपूर करते. आणि त्याच वेळेस अचानक आशाची तब्येत खूप बिघडते. मशीन इंडिकेटर देऊ लागतं. नुपूर मागे वळून पाहते तर आशाला श्वास घ्यायला सुद्धा खूप त्रास होत असतो. नुपूर घाबरते, आशाजवळ येते आणि विचारते, आई काय झालं? पण आशा खूप अस्वस्थ असते. नुपूर नर्सला हाक मारते, नर्स नर्स लवकर या. तेवढ्यात नर्स तेथे येते. ती सगळं चेक करते आणि सांगते की डॉक्टरांना बोलवावं लागेल. आणि मग नुपूर ही तेथेच थांबते. नर्स डॉक्टरांना बोलवायला जाते. नुपूर आशाला म्हणते, आई तू बरी होणार आहेस, तुला काही होणार नाही, आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्यात, आई असा धीर हारू नकोस. आणि तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात. नुपूर त्यांना विचारते, डॉक्टर काय झाले माझ्या आईला? आत्ता तर ठीक होती, मी तिला सूप पाजलं, अचानक काय झालंय? डॉक्टर म्हणतात, मॅडम तुम्ही बाहेर जाऊन थांबा, आता मला ट्रीटमेंट करू द्या. नर्स नुपूरला हाताला धरून रूमच्या बाहेर काढते, दरवाजा लावून घेते आणि नुपूर आतमध्ये पाहत असते की माझ्या आईला किती त्रास होतोय. नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते, सर आईला आज जो हा काही त्रास होतोय ना, तो फक्त तुमच्यामुळे, यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, आयुष्यात कधीच नाही. नुपूरला खूप वाईट वाटतं आणि या सगळ्याचा दोषसुद्धा ती मल्हारलाच देते. आणि इकडे तायडी आणि हे सगळेजण आपला इमोशनल ड्रामा सुरू करतात. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार तू हे जे काही करतोय ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे, पण आता तुझा निर्णय आम्हाला मान्य करावाच लागणार आहे. तर रेवती मावशी चिडून म्हणते, नाही तायडे, मल्हारचा हा निर्णय मी मान्य करणार नाही. मल्हार तू स्वतःला सरेंडर करायचं नाही आहे, यात तुझी काही चूक नव्हती, तुझ्याकडून चुकून हा अपघात झाला. तर मल्हार म्हणतो, नाही मावशी मी गुन्हेगार आहे आणि मला मान्य आहे ना, हा अपघात माझ्याकडून चुकून झाला आहे, पण याचा अर्थ मी त्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची नाही असा होत नाही. मी या गुन्ह्याची शिक्षा भोगणारच. तायडी म्हणते, अरे पण मल्हार तू जेलमध्ये गेल्यावर आमचं कसं होणार रे? तेवढ्यात गायत्री म्हणते, हो ना, जेलमध्ये तर खूप त्रास असतो असं ऐकलंय मी. तायडी तिच्याकडे डोळे करून पाहते की कशाला बोलतीयेस. ती गप्प बसते. तायडी म्हणते, मल्हार सांग ना रे, कसं करणार आपण सगळं, काय होणार? तेवढ्यात रेवती मावशी म्हणते, मल्हार मी तुला हा निर्णय घेऊ देणार नाहीये, तुला सरेंडर करू देणार नाहीये. अरे विचार कर ना, तू नसल्यावर आमचं काय होईल? जिया म्हणते, ब्रो तू स्वतःला पोलिसांच्या हवाली केलंस, सरेंडर केल्यावर वेदांतला न्याय मिळेल आणि नुपूरला आनंद होईल असं तुला वाटतंय का? मल्हार म्हणतो, हो असंच मला वाटतंय. तर जिया विचारते, पण तू नुपूरला विचारलंय का? नुपूरची सुद्धा अशीच इच्छा आहे का? तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, बोलली, आगाऊ कार्टीमध्ये बोललीच. तर मल्हार म्हणतो, हो नुपूरची हीच इच्छा आहे. रेवती मावशी मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करते, मल्हार तू जेलमध्ये गेल्यामुळे त्या वेदांतला न्याय नाही मिळणार, कारण तुझी काही चूकच नव्हती, तू हे जाणून बुजून केलं नव्हतं, मग तू कशाला ही शिक्षा भोगतोय? आणि तुला त्याची जाणीव झाली ना, ही सुद्धा एक प्रकारची शिक्षाच आहे. असं म्हणून रेवती मावशी मल्हारला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मल्हार मी तुला सोडणार नाहीये. पण मल्हार मावशीला समजावून सांगतो, मावशी जाऊ दे मला, आता मी येथे थांबणार नाहीये. असं म्हणून मल्हार जाऊ लागतो. तर तायडी त्याला थांबवते आणि म्हणते, मल्हार आमचा नाही तर कमीत कमी मावशी आणि जियाचा तरी विचार कर ना, त्यांना कोण सांभाळेल? तर मल्हार सांगतो, घरात नोकर चाकर आहेत आणि तायडी तू पण आहेस ना, मला कसलीही भीती नाहीये, तू सगळ्यांची नक्की काळजी घेशील असा माझा विश्वास आहे. आणि मग तायडी तिची नाटकं सुरू करते आणि म्हणते, मल्हार मला हे सहन होत नाही रे, घरचं ठीक आहे, बिझनेसचं काय होईल? तर मल्हार म्हणतो, तायडे बिझनेसचं काय, तू सांभाळशील ना, या बिझनेसमध्ये मी जे काही केलंय, जे काही मिळवलंय ते तुझ्याकडूनच शिकलो आणि केलंय, मग तुला तर नक्की जमेल. तू आपल्या बिझनेसची काळजी घ्यायची आणि तूच घरची काळजी घ्यायची. तायडी हात जोडून ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, मल्हार तू ना शिक्षा भोगून आल्यानंतर मी हे सगळं तुझं तुला परत करेल, मला काही नकोय. असं म्हणून तायडी रडू लागते. मल्हारला सुद्धा खूप वाईट वाटतं की माझी बहीण किती चांगली आहे. रेवती मावशी, जिया सगळे रडत असतात आणि मल्हार हा लगेच जाऊ लागतो. तर जिया त्याला थांबवते आणि म्हणते, ब्रो मला असं वाटतं एकदा तू नुपूरशी बोलायला हवं, नुपूर काय म्हणते हे ऐकून घ्यायला हवं. तायडीला खूप राग येतो.
ही आगाऊ कार्टी काय बोलायचं थांबणार नाहीये, मूर्ख कुठली. रेवती मावशी मल्हारला थांबवण्याचा प्रयत्न करते. मल्हार प्लीज स्वतःला सरेंडर करू नकोस, जाऊ नकोस. ती मल्हारचा हात पकडते, पण मल्हार तिला समजावून सांगतो, मावशी मला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. कदाचित शिक्षा भोगून आल्यानंतर माझ्या मनात गिल्ट नसेल आणि नुपूरच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी तिरस्कार नसेल, असं म्हणून मल्हार जाऊ लागतो. पण रेवती मावशी त्याचा हात पकडते, ढसाढसा रडू लागते आणि तायडी मनात विचार करते, झालं आता ही बाई एवढी रडणार की तिच्या अश्रूंमुळे पूर येईल आणि या पुरातच मल्हार वाहून जातो की काय. नाहीतर मस्त गेला असता पोलीस स्टेशनला, पण ही बाई काही ऐकून घ्यायला तयार नाहीये, असा विचार तायडी करते. पण मल्हार मात्र मावशीचा हात झटकून तेथून बाहेर पडतो. रेवती मावशी ढसाढसा रडू लागते. जिया रडत असते. तायडीसुद्धा आधी रडण्याचं नाटक करते आणि मग रोते रोते हसना सिखो हे कुणी तायडीकडून शिकून घ्यायला पाहिजे. रडता रडता ती खूप छान हसते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी मल्हारने स्वतःला पोलिसांच्या हवाली करायचं ठरवलंय. पण मल्हारने ठरवल्याने काय होतं, आता त्याचं लग्न झालं आहे, त्याच्या बायकोने सुद्धा ठरवायला हवं ना. आणि हेच होणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू तायडी ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल आणि नुपूरला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊन म्हणेल, काय गं नुपूर, नवी नवरी तू, अजून तुझी हळद उतरली नाही आहे, मेहंदीचा रंग उतरला नाही आहे, पण तुझा चेहरा उतरला आहे आणि तुझा मास्कसुद्धा गळून पडला आहे. नुपूरला ऐकून वाईट वाटणार. थोड्या वेळाने जेव्हा मल्हार हा तायडीबरोबर पोलीस स्टेशनला जाईल स्वतःला सरेंडर करण्यासाठी, त्याच वेळेस तेथे नुपूर येणार आणि नुपूर ही मल्हारला थांबवणार. पण आता नुपूर का आली आहे, तर रेवती मावशी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आणि रेवती मावशीने नुपूरला विनंती केली, तिच्यासमोर पदर पसरला की मल्हारला स्वतःला सरेंडर करू देऊ नकोस. तेव्हा तर नुपूरला हे पटलं नाही. मग नुपूर येथे काय आली आहे आणि ती खरंच मल्हारला सरेंडर करू देणार की नाही हे तर आपला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण नुपूरला पाहून तायडीची मात्र टरकली आहे, तायडी घाबरली आहे, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.